रामराम मंडळी, जय खानदेश. तुम्हाला तर सांगितलं होतं मी की इथून आमचे कामं चालू होणार आहे. तर कसं पहिलवानला बोलवून घेतलं मी पण हात पायतून वगैरे मस्तपैकी धुवून टाकलं, रुमाल टाकला खांद्यावर आणि चालते म्हटलं भाऊ गुलावर निघाला. मी 3 जण भाऊन मी आणि मस्तपैकी इथे उतरलं भाऊला. आपला अजून 10 बिघा हरभरा कापणं चालू आहे, बाकीचा 13 बिघा झाला तो काढून आपण गोडांमध्ये टाकून दिला. मग पहिलवानला घेतलं, निघालो आपण गहूच्या वारामध्ये. आता गहू आपण फक्त घरासाठी लावला, आपल्या याला काही विकाय उकायचा नाही आहे. तर मशीन येणार आहे, आपण काही मजुरांनी कापलेलं नाही, तर मशीन येण्यासाठी याला पहिलवान जर सोडलं, कारण की ते हिरवं झाडं वगैरे होतं जे कापून तो फेकून देईन बाहेर. मग तिथून निघालो, वापस आलो आपल्या मोठ्या भागाजवळ, कारण की मोठा ट्रायला येणार होता आज. पण दिल्ली गाडी ती पण त्यांची वाट पाहत मी तर उन्हामध्ये तपला भाऊ. मग ते बरं झालं आले. मग त्याला म्हटलं का रे आबा इतका टाइम जाऊ दे म्हणे, भाऊ काय करतो पाणी भरत होतं म्हणे आम्ही. म्हटलं ठीक आहे तुम्ही पण जेवण वगैरे करा, पण आमची परबाई कुठे दम मारते उन्हामध्ये, पण आमच्यावर ध्यान ठेवायला आली होती, तुम्ही काय काम करताय काही नाही. म्हटलं जाऊ दे बाई बस म्हटलं. मग मग कसं त्यांनी पत्ते वगैरे आणणं चालू झालं, त्यांचे जेवण वगैरे मस्तपैकी झालं, झाडं वगैरे पण आणणं चालू झाले. आमची सर्व मंडळी आज काका कुका सर्व आलेले होते की पाहत आहे माल वगैरे कसं आहे. मग तर व्यापारी म्हणे माल तर एकदम सुपर म्हणे भाऊ. पण म्हटलं भाऊ तुम्ही तर भाऊ काही सुपर देता नाही आम्हाला, जाऊ द्या 17-18 रास पडतोय, कोणाला देतो देऊ, बापराला दिलं बरं झालं. पहिला पत्ता भरला, दुसरा पत्ता टायमाला होता डायरेक्ट. मग कसं महिला मंडळ पण होतं, पाय बिचारांचे किती कष्टाचे पैसे यार, खरंच महिला मंडळ पण झाडं होते. खतरनाक काम आहे, जाऊ द्या. पण तुमच्या भोगाडे मस्तपैकी आज कोणता विषय सावलीमध्ये बसून मस्तपैकी टिपायचं होतं, झाड किती झाले, किती वजन झालं पत्तीचं, बस तेवढंच. मग कसं भरून घरून अर्धी गाडी भरली आपण आणि तिला दिलेला रवाना केली. आता तुम्हाला व्हिडिओ आवडली तर फटाफट तुमच्या बोला फॉलो सबस्क्राईब करा. भेटा आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय खानदेश.